भानदाजी कोतकर साहेब आमच्या शिवानंद दादाजी दरबारामध्ये आले आणि या शिवानंद दादाजी दरबारामध्ये आलेला माणूस कधीच खाली हाताने जात नाही. दादांनी जी पाण्याची जी सोय केली होती गावासाठी तर ती चांगल्या पद्धतीची होती. गावकऱ्यांना परत पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच आज आमच्याकडे आल्यामुळे आम्ही फार भारावून गेलो. बऱ्याच वर्षानंतर त्यांची आमची भेट झाली. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत केडगावचे राजकारण आता सर्वोच्च बिंदूवर पोहोचले आहेत. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी स्वतः मैदानात उतरून प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले आहेत. 27 डिसेंबर रोजी लोंढेमाळा परिसरात झालेल्या गाठीभेटी दरम्यान कोतकरांचे जंगी स्वागत करण्यात आले, ज्यामुळे या प्रभागातील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग 17 मधील उमेदवार महेश सरोदे, प्रतिभा कोतकर आणि भरत कांबळे यांच्यासह आपल्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी भानुदास कोतकर यांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. प्रत्येक घरात जाऊन मतदाराशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला असून त्यांच्या अनुभवाचा फायदा उमेदवारांना मिळताना दिसत आहे. लोंढेमाळा परिसरात जेव्हा भानुदास कोतकर पोहोचले तेव्हा तिथले वातावरण भावूक झाले होते. अनेक महिलांनी कोतकरांना पहिल्यांदाच आपल्या दारात प्रत्यक्ष पाहिल्याने त्या भारावून गेल्या होत्या. दादाजी दरबारात आलेले इथं दादाजी दरबारात खाली हाताने कोणी जात नाही. आलेल्या माणूस खाली हाताने जात नाही. आणि आम्ही आमचं कुटुंब सगळं त्यांच्या पाठीशी आहे. मोठ्या प्रकारे आमचं मूळ मतदान त्यांना एका मुठीने होणार आहे आणि दरबारातसुद्धा एका मुठीने त्यांना मतदान होणार आहे. आज आमचे भाऊ लय दिवसातून आले, इथं नव्हते, आमचा जीव ठीक होता. आज ते आले, आज आमचा आनंद झाला. भानाभाऊ, तुम्ही काळजी करू नका, तुमचे 8ही उमेदवार विजयी होतील, अशा खणखणीत शब्दात महिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मग खूप वर्षांनी आमच्या इथं आले, त्याच्यामुळं आम्ही त्यांचं छान स्वागत केलं. त्यांनी याच्या आधी बी छान कामं केले, रस्त्याचे केले, लाईटचे केले, पाण्याचे केले. आणि आम्ही आज आमच्याकडे आल्यामुळं आम्ही फार भारावून गेलो. बऱ्याच वर्षानंतर त्यांची आमची भेट झाली. आणि श्री स्वामी शिवानंद दादाजी आज या ठिकाणी केडगावचे भाग्यविधाते भानदाजी कोतकर साहेब आले होते. गेल्या 14 वर्षापासून ते इथं नसल्यामुळं काय कारणास्तव केडगावचा विकास संपलेला होता. परंतु आज भानदाजी कोतकर साहेब आमच्या शिवानंद दादाजी दरबारामध्ये आलेत आणि या शिवानंद दादाजी दरबारामध्ये आलेला माणूस कधीच खाली हाताने जात नाही. आणि तो शिवानंद दादाजी त्यांना त्यांच्या कार्यात भरपूर यश देतील आणि केडगावचा विकास आत्ता जोपर्यंत फुटलेला होता तो पूर्ण होईल अशी मला तरी आशा आहे. आम्ही सर्व दादाजी परिवार त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांचे जे 8 उमेदवार आहेत ह्या केडगाव परिसरातले त्यांच्या पाठीशी आमचा संपूर्ण शिवानंद दादाजी परिवार राहणार आहे. जय श्री स्वामी. आज आपल्या केडगाव उपनगराचे भाग्यविधाते मान्य भानुदाजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 17मध्ये या ठिकाणी रॅली चालू आहे. आणि लोंढेमाळा परिसर असेल, दूधसागर परिसर असेल, या भागामध्ये मान्य भानुदाजी कोतकर साहेब यांची जी रॅली चालू आहे, प्रत्यक्षात मतदारांच्या गाठीभेटी, त्यामध्ये मी या ठिकाणी लोंढेमाळा या परिसरातील एक रहिवासी आहे. अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सर्व मतदारांकडून भाऊंला या ठिकाणी मिळत आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या लोंढेमाळा परिसरामधील, दूधसागर परिसरामधील जी कामं अधुरी आहेत ती या ठिकाणी 100% भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये संपूर्ण होतील. आणि संपूर्ण या ठिकाणी परिसर माननीय भानुदाजी कोतकर साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, हीच या ठिकाणी आपणास ग्वाही देतो. जय. तर गेले 2-3 दिवस झाले भानुदाजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅली सुरू आहे. तर या प्रचार रॅलीमध्ये केडगावचे जे नागरिक आहेत ते उत्कृष्ट असा प्रतिसाद देत आहेत. तर साहेबांमुळं आणि संदीप दादांनी या 14-15 वर्षापूर्वी जे काम केले होते त्यामुळे हा प्रतिसाद मिळतो आहे. लोकांना अशी पूर्ण खात्री आहे की भाऊ आता परत गावावर आल्यामुळे
आणि संदीप दादांच्या प्रेरणेमुळे गावामध्ये परत तो विकास घडणार आहे. ज्या 14-15 वर्षापूर्वी दादांनी जी पाण्याची जी सोय केली होती गावासाठी, तर ती चांगल्या पद्धतीची होती आणि आता गावकऱ्यांना परत पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच कचरा गाडी, परत लाईट, त्या ज्या रस्ते, त्यांच्या ज्या समस्या उद्भवत आहेत, त्याला असं नागरिकांची अशी इच्छा आहे की भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते परत सगळ्या समस्या सॉल्व्ह होतील. त्यामुळं जनता हा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे. आपल्या प्रभागामधून महेश सरोदे, भरत कांबळे आणि प्रतिभाताई कोतकर हे असे 3 उमेदवार भाऊंनी डिक्लेअर केले आहेत. तर त्यांनाही लोक चांगला प्रतिसाद देत आहे आणि अशी आम्हाला गॅरंटी आहे की प्रभाग 16 आणि 17मधून भाऊंचे 8ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. अहिल्यानगर महानगरपालिकेचे 5वे उमेदवार आज साहेबांचं आमच्या प्रभाग 17मध्ये आगमन झालं की 15-20 वर्षापूर्वी जे प्रलंबित प्रश्न होते की नाही का, आज साहेबांच्या आगमनाने असं आम्हाला वाटू राहिले की आपणचे सर्व प्रश्न आता सुटणार आहे. जे आमचा प्रभाग झालं, आमचं समस्त केडगाव झालं किंवा अहिल्यानगर पूर्ण शहर झालं की आम्हाला जे वाटतं की अहिल्यानगर पूर्ण शहर विकासापासून वंचित राहिलं की आज साहेबांच्या आगमनाने असं वाटू राहिलं की आम्हाला की आमच्या प्रभागाचा आणि अहिल्यानगरचा पूर्ण केडगावकरांचा पूर्ण विकास होऊ शकतो नाही का. आज आम्हाला खूप बरं वाटलं नाही का. साहेबांचं जे आगमन झालं आमच्या प्रभागामध्ये खूप आम्हाला हे वाटलं आणि साहेबांच्या ज्या केडगावकरांनी जे प्रतिसाद दिला की त्याबद्दल खूप आम्हाला अभिमान वाटतो आणि खूप अजून पण आहे साहेबांचं नाही का. सर्व केडगाव जे साहेबांचं जे प्रेम आहे केडगावकरांवर आणि केडगावकरांचं जे साहेबांवर प्रेम आहे ते आजही आपल्या प्रभागात किंवा अहिल्यानगर शहरामध्ये किंवा केडगावमध्ये जे आपल्याला सर्वस्व दिसतं आहे आणि निश्चितपणे. आणि याची साहेबांची ताकद केडगावकरांची ताकद आणि किंवा कोतकर साहेबांची ताकद जी काय असते समजा संपूर्ण अहिल्यानगर शहराला किंवा आपल्या समस्त केडगावकरांचे हे सर्व आपण संपूर्ण अहिल्यानगर शहराला आपण येत्या निवडणुकीच्या काळात समस्त दाखवून देऊ. अनेक वर्षानंतर ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर सक्रियपणे मतदाराच्या गाठीभेटी घेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. जुन्या विकास कामाची आठवण आणि कोतकरांचा जनसंपर्क यामुळे प्रभाग 17मध्ये कोतकर गटाने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मतदाराचे हे प्रेम आणि महिलांनी दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे. प्रभाग 17चा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, अशा भावना समर्थकांकडून व्यक्त होत आहेत. यावेळी उमेदवारासह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी शुभम पाचरणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.